आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, अगं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तू आज या पूजेसाठी अथर्वचं मन वळवलंस। तू तर वेदासाठी चक्क मायाला भिडलीस। एक आई म्हणून तू तुझी जबाबदारी पार पाडतीयस। आता बायको म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे। नवरा म्हणून अथर्वचं मन समजून घे। वेळ प्रसंगी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहा। करशील ना? करशीलच तू। माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि म्हणूनच आता तुला माझं सत्य सांगायची वेळ आली आहे। मी आता तुला भेटून सगळं सांगणार आहे मीरा, की मीच अथर्वची बायको आणि मीच वेदाची खरी आई आहे। चला आता आई बाबांचे आशीर्वाद घ्या। सुखी राहा आणि कायम असेच एकत्र राहा। बाबा, या आशीर्वादाची गरज नाही। मीरा वहिनी, तू ना कमाल आहेस। तू जे बोलली होतीस ना ते तू करून दाखवलं। मला वाटलं नव्हतं दादा येईल, पण तो आला। आय एम सो हॅपी। ए चला चला, अजून सत्यनारायणांची पूजा पण बाकी आहे। चला थांब मुली, तुला असंच घरात जाता येणार नाही। सूर्यनारायणाला अर्घ द्यावं लागेल, त्यानंतरच सत्यनारायण पूजेला सुरुवात होईल। चला नारायण देवताभ्यो नमः। तुळशी आई, मुली लग्न करून येताना माहेरून तुळस आणतात, पण मला तेही करता आलं नाही। आज मी तुझा आशीर्वाद मागते। या घरात मोलकरीण म्हणून आले होते आणि आज याच घरची सून झाले। पण आई, या नात्याचं भविष्य काय आहे? मी प्रयत्न सोडणार नाहीच आहे, पण या नात्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवाय। मीरा, अगं तुला लहान वयातच किती सहन करावं लागलंय। खरं लग्नाबद्दल मुलींच्या किती अपेक्षा असतात, काय काय करायचं असतं त्यांना, पण तुला कुठलाच सुख उपभोगता आलं नाही। माफ कर मला।
मीरा, राधाताई, मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता. का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा. कशी आहेस मीरा? राधाताई, ते सगळं जाऊ दे. तू मला सांग, तू कुठे होतीस? राधाताई, हे बघ. मीरा, तुझं लग्न झालं? आई, तू तू बोलत होतीस तर तेच खरं होतं. आपल्या वेदाला मायाच त्रास देते. तुला माहितीये त्या दिवशी काय झालं? मी वेदाच्या खोलीत गेले होते. मायाताई, राधाताई, या सगळ्यामध्ये माझं अथर्व साहेबांशी लग्न झालं. मी या घरात एकटी पडले ग. राधाताई, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. मी आधीच ऐकलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं ग. मीरा, ठीक आहे, जे झालं ते चांगलंच झालं. राधाताई, हे सगळं ठीक होईल. आपण ना मायाताईंचं सत्य सगळ्यांना सांगूया. चल मीरा, थांब. मी आता आत नाही येऊ शकत. का? राधाताई, तू असं नको बोलू. हे बघ, तुझ्यावर सगळे विश्वास ठेवतील. माझा ऐक, तू चल माझं. नाही मीरा, मी नाही बोलू शकणार. का नाही बोलू शकणार? ताई, तू बोल बिंदास. मी पण सांगते. नाही मीरा, मी आता नाही बोलू शकत. मीरा, अंबिका आणि मीरा एकत्र आल्या आहेत. लवकरच मोठा घाव घालून ही जोडी फोडावी लागणार. काय करावं? तुला जपणार